लोकशाही या शब्दाचा अर्थ केवळ मतदान नसतो, त्यात असतो विश्वास, जबाबदारी आणि त्या एका मतामागे दडलेल्या भविष्याचा मार्ग। आज आमचा स्पेशल रिपोर्ट भारतातील मतदान व्यवस्थेचा आरसा दाखवणार आहे। एकीकडे मेलबर्न ऑस्ट्रेलियातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून गावात मतदानाला येणारा युवक आणि दुसरीकडे पुण्याहून स्वतःच्या गावी मतदानासाठी आलेल्या युवकाचं मत त्याच्या हातात येण्यापूर्वीच कुणीतरी देऊन जाणारी ढिसाळ व्यवस्था। या दोन घटनांनी एकच प्रश्न उभा केलाय, एका मताची किंमत नक्की किती? चला पाहूया मत किती पवित्र आणि किती असुरक्षित आहे या दोन सत्यकथातून। स्पेशल रिपोर्ट, एका मताची किंमत। मेलबर्न ते शिराळा आणि पुणे ते अंबड एक मत देण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करणारा युवक आणि दुसरीकडे स्वतःचं मत देऊ न शकणारा मतदार। लोकशाहीचा आधार एक मत आणि त्या एका मतासाठी मनापासून प्रवास करणारेही आहेत आणि त्या एका मतासाठी संघर्ष करणारे सुद्धा आहेत। एकीकडे परदेशातून हजारो मैलाचा प्रवास करून गावाकडे मतदानाला येणारा युवक आणि दुसरीकडे गावाकडे आलेल्या मतदारांचं मत त्याच्या हातात पोहोचण्यापूर्वीच कोणीतरी देऊन जाणारी बेपर्वा व्यवस्था। आज आपण पाहणार आहोत एका मताची खरी किंमत दोन घटनांमधून। सांगली जिल्ह्यातील शिराळा एक छोटंसं गाव आणि तिथं आज आला मेलबर्न ऑस्ट्रेलियात राहणारा अन्सार कासिम मुल्ला। 2019 पासून बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणारा अन्सार निवडणुकीची तारीख समजताच मेलबर्न ते मुंबई, मुंबई ते सांगली आणि सांगली ते शिराळा असा हजारो किलोमीटरचा प्रवास करत आपल्या गावात दाखल झाला। या प्रवासावर त्याचे तब्बल 1.5 लाख रुपये खर्च झाले। पण अन्सारचं उत्तर खूप मोठं आणि कडक होतं, मतदान हे श्रेष्ठ दान आहे, पैशापेक्षा हे मत महत्त्वाचं। त्याने मतदान करून संध्याकाळी पुन्हा मेलबर्नला परतण्याची तयारी केली। हा आहे मतांच्या पवित्रतेवर विश्वास ठेवणारा भारतीय। आणि आता पहा दुसरी बाजू, ही घटना भारतात राहणाऱ्या आपल्या गावासाठी खास पुण्याहून आलेल्या युवकाची। माझं नाव अन्सार मुल्ला आहे, मी 30 वर्षाचा आहे। मी गेल्या 6 वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर मी जॉब स्टार्ट केला ऑस्ट्रेलियामध्ये। मला जसं कळालं की इकडे इलेक्शन आहे आणि वोटिंग चालू होणार आहे 2 तारखेला, 2 डिसेंबरला। त्यावेळी मी निर्णय घेतला की मी यावेळी वोट देणारच आहे, कारण मागच्या इलेक्शनसाठी मला यायला जमलं नव्हतं, पण या इलेक्शनसाठी मी म्हटलं मला यायचंच आहे आणि वोटिंग करायचंच आहे। त्यामुळे मी ऑस्ट्रेलियामधून मेलबर्नमधून मलेशियन फ्लाईट पकडली, क्वालालंपूरमध्ये लेओव्हर करून मी मुंबईची फ्लाईट पकडली आणि मुंबईपासून 6 तासाचा प्रवास केला इकडे आणि मी वोटिंगसाठी खास आलो। येता येता मला अराउंड 1 ते 1.5 लाखाचा खर्च झाला, पण मला नाही वाटत की हा वेस्ट ऑफ मनी आहे, कारण हे पैसे माझ्या गावाच्या आणि भारताच्या फ्युचरसाठी मी इन्व्हेस्ट केले असं मला वाटतंय। शिराळ्याच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी माझं योगदान जरी थोडं असलं तरी माझं योगदान लागावं अशी माझी इच्छा होती। त्यामुळे मी एवढा प्रवास करून इकडे मतदानासाठी आलो। न्यू इंग्लिश स्कूल शिराळा येथे मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे आणि आता मी तुरंत ऑस्ट्रेलियामध्ये परत जाणार आहे। फक्त यासाठी आलेलो की माझं मतदान व्हावं। आता मी परत चाललो आहे। अंबड नगर परिषद निवडणूक आनंद शिंदे पहिल्यांदाच मतदान करणारा होता। प्रभाग क्रमांक 1 बूथ क्रमांक 3 नाव मतदार यादीत असल्याची खात्री करूनच पुण्याहून गावाकडे आलाय। तो उत्साहाने मतदान केंद्राजवळ पोहोचला आणि कर्मचाऱ्यांचे शब्द त्याला धक्का देऊन गेले, तुमचं मतदान आधीच झालंय। होय, त्याच्या नावावर दुसरंच कोणीतरी मतदान करून गेला। पहिल्याच मतदानासाठी आलेल्या युवकाला त्याच्या हक्काची किमान दखलही मिळाली नाही। तो म्हणतो, मी निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलंय, पण त्यांनी तक्रार गांभीर्यानेच घेतली नाही। दूरवरून येऊनही मतदान न करता परत जाण्याची त्याला वेळ आली। ही घटना जालना जिल्ह्यातील निवडणूक व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करते। एका बाजूला देशाबाहेर राहणारा युवक 1.5 लाखाचा खर्च करून 20 तासाचा प्रवास आणि 1 मत देण्यासाठी भारतात आगमन, तर दुसऱ्या बाजूला भारतात राहणारा मतदार पुण्याहून गावाकडे आलेला मतदानाच्या रांगेत उभा आणि त्याच्या नावावर दुसरंच मतदान करून जाणारी व्यवस्था। लोकशाहीमध्ये 1 मत म्हणजे हक्क, पण हा हक्क काही ठिकाणी जपला जातो आणि काही ठिकाणी हरवतो। आज प्रश्न हा आहे, एका मतदाराची ओळख पडताळणी इतकी ढिसाळ कशी? एका व्यक्तीचं मतदान त्याच्या अनुपस्थित कसं होऊ शकतं? अधिकारी तक्रार गांभीर्याने का घेत नाहीत? मतदान प्रक्रियेत सुरक्षा आणि पारदर्शकता कुठे हरवते?
देशाबाहेरून आलेला युवक मतदानासाठी लाखो रुपये खर्च करतो, पण देशातच राहणाऱ्या युवकाचं मत त्याच्याच हातातून कुणाला तरी दिलं जातं. हा विरोधाभास आहे आणि त्याहूनही मोठं दुर्दैव. या दोन घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते: मतदान हे केवळ अधिकार नाही, तर जबाबदारी आणि विश्वास आहे. अन्सारसारखे मतदार हा विश्वास उंचवतात. आनंदसारख्या मतदारांच्या समस्या मात्र हा विश्वास कमकुवत करतात. मतदारांना त्रास होणार नाही, त्याच्या नावावर फसवे मतदान होणार नाही, याची जबाबदारी निवडणूक अधिकाऱ्याची आहे. आजचा प्रश्न फक्त एवढाच: मतदानाला जाणारा एक जरी मतदार परत पाठवला जात असेल तर डेमोक्रेसी कशी सक्षम होणार? अन्सार मूल्यांनी दाखवलेली कर्तव्याची भावना प्रेरणादायी आहे आणि आनंद शिंदेच्या घटनेने व्यवस्था हलायला हवी. कारण हजारो रुपये खर्चून मतदान करणारा मतदारही महत्त्वाचा आणि आपल्या गावासाठी तळमळीने येणारा मतदारही तितकाच महत्त्वाचा. लोकशाहीचा खरा उत्सव तेव्हाच जेव्हा प्रत्येक मतदाराचा हक्क सुरक्षित असेल. एका मतासाठी प्रदेशातून हजारो किलोमीटर उडत येणारा मतदार आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गावासाठी पुण्याहून आलेला मतदाराचं मत कोणीतरी आधीच देऊन जाणारी त्रुटीग्रस्त व्यवस्था हा विरोधाभास नाही, ही धोक्याची घंटा आहे. लोकशाहीचा पाया मजबूत तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक मतदाराचा हक्क सुरक्षित असेल आणि प्रत्येक मताचं मूल्य जपलं जाईल. मताची किंमत पैशात नाही, ती आहे विश्वासात. आणि हा विश्वास डळमळीत झाला तर लोकशाहीचा उत्सव हा उत्सवच राहत नाही, तो फक्त औपचारिकता बनून राहतो. म्हणूनच आजचा हा स्पेशल रिपोर्ट सांगतो: मतदानाचा हक्क पवित्र आहे आणि त्याच्या सुरक्षेची जबाबदारी ही निवडणूक व्यवस्थेची पहिली अट आहे. मी आज सकाळी मतदान करायला आलोय. हे माझं मतदान कार्ड आहे. आनंद बैराम शिंदे माझं नाव आहे. मी पुण्यावरून मतदान करण्यासाठी आलोय, पण मी यायच्या आधी इथे कोणीतरी माझं बोगस मतदान केलेलं आहे. माझं कुठल्याही हातावर शाही वगैरे नाहीये, पण ते म्हणताय तुझं मतदान झालंय. तर मी आता काय करायचं मला हे माहित नाही. आता तू कोणाशी बोलला काय? मी अधिकाऱ्यांशी बोललोय, ते थांब म्हणताय, कोण येणार आहे, पण मला वेळ नाही, मी थांबू शकत नाही. मला काम आहेत नाही. काय मागणी आहे तुझी नेमकी? मला तेच सांगायचं, मतदान झालं कसं काय माझं बोगस? तुम्ही करताय काय तिथे? व्हेरीफाय काय करताय? म्हणजे मी आज माझ्या आजोबाचं मतदान करून आलो, चालणार का त्यांना? तो मतदान आहे तुझं? माझं पहिलं मतदान. मी नाही करणार इथून पुढे मतदान. का करणार मी असं होत असणार? संबंधित अधिकाऱ्यांनी काय स्पष्ट करून दिलं? ते म्हणताय थांब, आता काहीतरी म्हणताय तुझी प्रोसेस करून घेतो. ती प्रोसेस मी करणार, पण मला आधी कळलं पाहिजे की यांनी काय व्हेरीफाय काय केलं आधी. माझं आधार कार्ड पण इथं नाहीये, माझं फक्त मतदान कार्ड घेऊन आलोय आणि तो एक जण म्हणतोय की तू चालता, तर मी गेलोच नव्हतो. तुम्ही ते बोलून घ्या, बघा काय. मी आनंद शिंदे, पूर्ण सांग. आनंद बळीराम शिंदे, अंबड. मी प्रभाग क्रमांक 1, बूथ नंबर 3 वर. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आज आपण इथेच थांबतोय. अशा स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.